मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण शहाजी राजांचा महत्वाचा काय रोल होता शिवबा राजाला घडवण्यासाठी, तेवढाच महत्वाचा त्यांच्या आईचा म्हणजे जिजाऊंचा सुद्धा महत्वाचा आहे. आणि त्यामुळे जिजाऊ हे व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा माहीत असणं गरजेचं आहे. परमानंदाने सुद्धा जिजाऊचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर प्रमाणे त्याच्या शिवभारतमध्ये रेखाटलेलं आहे. ते अक्षरशः जिजाऊ ह्या विविध अंगी होते. मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, सून म्हणून, आई म्हणून इत्यादी अंगाने तर त्यांचे व्यक्तिमत्व गुणसंपन्न होतेच. पण माहेरी आणि सासरी सदैव अनुभवाला येणाऱ्या युद्धाच्या वातावरणात वावरल्यामुळे त्यांच्याकडे उच्च कोटीची राजनीतीची जाणीव होती. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन शत्रूशी लढण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रावीण्य आणि मनोधैर्य त्यांच्याकडे होते. आणि त्यांच्या या गुणसंपदामुळे सुद्धा शिवाजी महाराजाला पुढे फार मोठा उपयोग झाला. शहाजी राजांना जसा कुलक्रमाने म्हणजे त्यांच्या वाडवडिलाकडनं जसा वारसा लाभला होता, तसाच महान कुलाचा वारसा जिजाऊंना सुद्धा लाभला होता. माहेर आणि सासर अशा दोन्ही अन्वयामध्ये म्हणजेच कुलामध्ये मान्यता प्राप्त कुलस्त्री, कुलदेवता असे त्यांचे उल्लेख करण्यात आले आहेत. त्यांचे रूपही त्यांच्या कुलीनतेला व दोन्ही राजघरांना साजेसेच होते. त्यांच्या रूपाचे बरेचसे वर्णन करताना कवी परमानंदाने सुद्धा संस्कृत काव्यामध्ये फारच अनुकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न सुद्धा केलेला आहे. त्या आपल्या शिलाचे संरक्षण करण्याच्या बाबतीत नेहमीच सज्ज राहत होत्या असे कवी परमानंदाने त्याचे वर्णन सुद्धा केलेलं आहे. त्यांचे गुण अनेक सुद्धा महत्वाचे आहेत. ते आपल्या घरामध्ये त्यांच्या सासूबाई असोत किंवा इतर त्यांच्या व्यक्तीसोबत सुद्धा त्यांचं वागणं अतिशय प्रेमळ आणि जिव्हाळ्याचंच होतं. आधी दुसरा महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा म्हणजे जिजाऊ म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठच होतं घरामध्ये. आणि त्या नेहमीच त्यांच्या शिवबा राजांच्या जीवनात आणि शहाजी राजाच्या जीवनात सुद्धा एक प्रेरक स्थान म्हणून नेहमीच उभा टाकत असत. शहाजीराजाशी त्यांचा विवाह घडून आणल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या गुणसंपदेचे वर्णन करताना परमानंदाने त्यांचं असं वर्णन केलंय, त्यांना विजय लक्षणा असे विशेषण वापरलेलं आहे. लक्षण म्हणजे चिन्ह, वैशिष्ट्य, द्योतक. याचा अर्थ जिजाऊचे व्यक्तिमत्व प्रशिक्षणाने असे तयार झाले होते. त्या विजयाच्या द्योतकच बनल्या होत्या. या पायगुणाच्या परंपरागत श्रद्धेचे सूचक नाही, तर त्याच्या सिद्धतेचे, तयारीचे हे दर्शकच होते. आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो, ज्या वेळेस शिवबा राजे आऊसाहेबांच्या पोटात असतात त्यावेळेस आऊसाहेबांना डोहाळे काय विपरीतच लागले होते. असे काही डोहाळे लागले होते की सर्वसामान्य स्त्रीला ते डोहाळे तसे कधीच लागत नसतात. असे डोहाळे मासाहेब जिजाऊंना लागले होते. काय होते डोहाळे ते? तर मासाहेबांना लागले डोहाळ्याचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे कवी परमानंदाने सुद्धा. त्यांना दिवसोदिवस पुढील प्रकारचे डोहाळे लागले. पर्वतावर चढून जावे, हत्तीच्या पाठीवर बसावे, वाघांच्या पाठीवर बसावे, सोन्याच्या सिंहासनावर स्थिरपणाने आसनस्थ व्हावे, डोक्यावर शुभ्र छत्र धरले जावे, ध्वज उंच फडकवावा, सुंदर चौऱ्या ढाळल्या जाण्याची व्यवस्था करावी, नगाऱ्यांचा आवाज ऐकावा, युद्धकर्मे करावी, धनुष्यबाण, शक्ती नावाचे शस्त्र, खडग, चिलखत, युद्ध साधने धारण करावीत, किल्ले जिंकून घ्यावीत, विजयश्री प्राप्त करावी, मोठमोठी दाने देण्यात आनंद मानावा, धर्माची स्थापना करण्याचे मनात आणावे. पद्धतीचे काही विपरीतच डोहाळे जिजाऊ साहेबांना लागत होते. यावरून जिजाऊ साहेबांच्या मनात काय गोष्टी घडत होत्या आणि त्यांचा संस्कार आपल्या बाल शिवबाच्या मनावर किंवा पोटात असलेल्या शिवबाच्या मनावर काय झाले असतील हे आपल्याला समजून येणं महत्वाचं आहे. हे जिजाऊंचे डोहाळे शिवरायांच्या लहानपणी जिजाऊंनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारात नक्कीच उतरले असतील, त्यात शंकाच नाही. त्याच्या डोहाळ्यातून त्यांच्या अंतर्यामीची, स्वराज्याबद्दलची, स्वातंत्र्याबद्दलची मधुर स्वप्नेच व्यक्त होत होती. त्यांनी शिवरायांच्या मनात, अंतर्मनात व स्वप्नांच्या बीजांची पेरणी केली होती. युद्धे जिंकण्याची, ध्वज फडकवण्याची, सिंहासनावर आसीन होण्याची, छत्रपती बनण्याची स्वप्ने शिवरायाच्या मनात तरारून वाढली आणि आपले अवघे अस्तित्व झोकून देऊन त्यांनी ती साकारही केली. ज्या आईचे डोहाळे स्वातंत्र्याचे, त्या आईच्या पुत्राचा झेंडा फडकणार तोही स्वातंत्र्याचाच. जिजाऊंचे हे डोहाळे म्हणजे थोड्याच काळात घडणाऱ्या क्रांतिकारक युग परिवर्तनाची जणू ती चाहूलच होती. ती कालचक्रात दिली जाणारी एक नवी दिशा होती. ती एक अपूर्व गती असणार होती. आणि हे डोहाळे आपल्या समाजातील हजारो युवकांना
समर्पणासाठी सज्ज करणारे होते आणि त्या समर्पणातून सर्वसामान्य जनतेच्या उरावरची दडपणे आणि श्वासावरची नियंत्रणे दूर होणार होती. डोहाळ्याचे वर्णन सुद्धा अनेक कवींनी त्यांच्या कवी भाषेत सुद्धा केलेलं आहे. जिजाऊंच्या हे सिद्ध करणारा अत्यंत महत्वाचा पुरावा म्हणजे तो म्हणजे शिवराय पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकून पडले असताना जिजाऊ उचललेली पावले आणि उच्चारलेली भाषा होय. जिजाऊ हे स्वतः युद्धावर जाण्याच्या शत्रूला जिंकण्याची धमक सुद्धा त्यांच्याकडे होती. यावरून त्यांचा एक महत्वाचा गुण पुन्हा आपल्याला दिसून येतो. एकीकडे शाहिस्ते खानाचे आक्रमण, विध्वंसकारी आक्रमण आणि दुसरीकडे शिवाजीराजे पन्हाळ्यावर जव्हाराच्या वेड्यात गुंतलेले होते. अशी स्थिती असताना जिजाऊने कोणते पाऊल उचलले असावे ते नोंदवताना आपल्याला नक्कीच लक्षात येते की शिवाजीराजाची पत्नी ही युद्धासाठी तयार झाली असं कवी परमानंदानं सुद्धा त्याचं वर्णन केलं आहे. मुघलाचे आक्रमण झाले तेव्हा ते थोपवण्यासाठी अथवा अन्य डावपेचाद्वारे त्यावर मात करण्यासाठी स्वतः शिवाजीराजे राजगडावर उपस्थित नव्हते. त्यामुळे ती जबाबदारी घेऊन जिजाऊने स्वतःच्या अंगावर घेऊन गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ले त्या युद्धतंत्राच्या दृष्टीने इतर सर्व प्रकारच्या किल्ल्यापेक्षा अधिक महत्वाचे मानले जातात. शिवकाळात तर अगदी स्पष्टपणे ही स्थिती होती. जिजाऊने स्वराज्यातील गिरिदुर्गांचे रक्षण करण्याकडे लक्ष दिले. किल्ल्याच्या रक्षणाची तजवीज करणे ही सोपी गोष्ट नसते. किल्लेदार, इतर अधिकारी, सैनिक या सर्वांना मार्गदर्शन करावे लागते. शत्रूने किल्ल्याला वेढा दिला तर किल्ला दीर्घकाळ झुंजवत ठेवावा लागतो. म्हणून किल्ल्यावर अन्नधान्य वगैरे आवश्यक वस्तूंचा योग्य तो साठा करावा लागतो. शत्रूचा हल्ला आल्यास योग्य ती व्यूहरचना करावी लागते. शत्रूच्या हालचाली जाणण्यासाठी विश्वासू हेर पाठवतानाच आपल्या बाजूचा कोणी फितुरी करू नये याची खबरदारी सुद्धा घ्यावी लागते. हे सगळे जिजाऊ करत होत्या. हे उघडच आहे. याचाच अर्थ संपूर्ण क्षेत्रात निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे होते हे यावरून आपल्याला दिसून नक्कीच येते. गिरिदुर्गाच्या रक्षणाची जबाबदारी तर त्यांनी पार पाडलीच, पण मुख्य जबाबदारी वेगळीच होती. शिवाजी राजांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून सोडून आणणे आवश्यक होते. ही मात्र हृदयाची उत्कट ओढ तर होतीच, पण स्वराज्याच्या यथार्थ रक्षणासाठी देखील ही बाब फार फार महत्वाची होती. त्यासाठी जिजाऊनी नेताजीजवळ कोणता निर्धार बोलून दाखवला हे आपल्याला माहित आहे. ते सुद्धा विशेष म्हणजे राजमाता त्यावेळेस म्हणाल्या होत्या, युद्धासाठी उत्साह धारण करणाऱ्या माझ्या त्या लाडक्या प्राणाला म्हणजेच शिवाजी राजांना शत्रूंनी पन्हाळ्यावर सर्व बाजूने अडकून ठेवले आहे. माझ्या त्या बाळाला स्वतः सोडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी आज युद्धामध्ये जव्हाराचे मस्तक छाटून आणीन. ज्याच्या विना ही दिशा मला एखाद्या ओसाड अरण्यासारखी वाटत आहे. त्या स्वाभिमानी सिंहासारख्या माझ्या बाळाला मी ताबडतोब घेऊन येईन. तुम्ही येथे एकत्रितपणे शत्रूबरोबर युद्ध करा. मी स्वतः शत्रू असल्या त्या जव्हाराबरोबर युद्ध करीन आणि प्रत्यक्ष त्या युद्धामध्ये त्या जव्हाराचं मुंडकं छाटल्याशिवाय राहणार नाही. हे किती मोठा निर्धार आहे आपल्या आऊसाहेबांचा. आपल्या पुत्राविषयी किती प्रेम, उत्कंठा आणि अभिमान आहे जिजाऊंना शिवाजी राजाबद्दल. आणि त्यांना अडकल्यानंतर त्यांना स्वतः युद्धावर जाऊन त्यांना सोडून आणण्याची भाषा करतात. म्हणजेच नक्कीच त्यांना युद्ध कौशल्य माहीत होतं किंवा त्यांच्याकडे त्या पद्धतीचं धारिष्ट्य त्यांच्यामध्ये होतं. यावरून आपला तो गुण दिसून येतो आणि शिवरायामध्ये सुद्धा हे गुण भविष्यकाळामध्ये आलेत आपण हे पाहतो. दुसरे महत्वाचे अजून सांगायचे म्हणजे जिजाऊ सावधपणे शहाजी राजा आणि शिवराय यांना कायम प्रेरणा देत राहिले. शहाजी राजाची पत्नी म्हणून ज्या वेळेस शहाजी राजांना कधी संकट त्यांच्या समोर उभा राहत असत किंवा बऱ्याच वेळा त्यांना आपण पुढचा निर्णय काय घ्यावा याबद्दल शंका होत असे आणि त्यांच्या ते दुःखी होत असत, त्यावेळेस जिजाऊ त्यांच्या पाठीमागे एक प्रेरणास्थान म्हणून उभा राहिल्या. त्याच पद्धतीनं ते शिवरायांच्या पाठीशी सुद्धा अशा काळ संकटामध्ये अनेक वेळा उभा टाकल्या आणि त्यांना सुद्धा जिजाऊने अनेक वेळा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिजाऊ हे कायम ह्या जागृती म्हणजे कायम जागृतीत राहिलेलं एक व्यक्तिमत्व, डोळसपणे वागणारं व्यक्तिमत्व, कर्तव्य दक्ष असलेलं व्यक्तिमत्व यामध्ये आपल्याला त्यांचा गुण दिसून येतो. या जागृतीमुळे एका गौरवशाली इतिहासाचा पाया सुद्धा घातला गेला. स्वाभिमानी स्वप्नाची पेरणी केली गेली. एका लावण्यशाली युगाचे प्रवर्तन होऊ शकले. एकीकडून शहाजी राजांना स्वराज्याची पार्श्वभूमी तयार करता आली आणि दुसरीकडून शिवरायांना कर्तृत्वाचा बहर दाखवून स्वराज्याची निर्मिती करता आली. जिजाऊच्या विविध गुणांची जोड शहाजीराजाच्या गुणांना मिळाली आणि या
समन्वयातूनच एका नव्या समाज रचनेची पायाभरणी झाली आणि छत्रपती शिवराय घडून आले. त्यामुळं शिवरायांचे खरे गुरु कोण आणि जे आपण नको असलेले आपण जी चर्चा करतो ते किती वायफळ होती यावरून आपल्याला दिसून येते. धन्यवाद.